मराठा आंदोलक आता आपल्या गावाकडे रवाना झालेले आहेत आणि यावेळी आंदोलकांनी मुंबईकरांची माफी मागितली आहे, तसंच आभारही मानलेले आहेत. मंजूर केलं तर सरकारचे आणि मराठा समाजाकडनं सगळ्यांचे धन्यवाद. मुंबईकरांचे धन्यवाद. जे मुंबईकरांचे काही आमच्याकडनं जर चुकी झाली तर आम्ही माफी मागतो मुंबईकरांचे, पण आमचं कल्याण झालं हे पात्र. मुंबईकरांनी खूप आम्हाला साथ दिली आणि खूप आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मुंबईकरांचे धन्यवाद. आणि आमची जर काही चुकी झाली तर आम्हाला माफ करा, पण आमच्याकडनं धन्यवाद देतो मुंबईकरांना. मराठे इथं उपाशी होते, पण मराठ्यांना जसं कळालं की अन्नधान्य मिळत नाही, तर इथं हजारोच्या पटीने अन्नधान्य देता येईल, इतक्या गाड्या आल्या, इतकं सगळं एकदम चांगल्या पद्धतीने झालं. पहिल्या दिवशी वाटलं होतं की ही लढाई खूप मोठी होईल, पण अचानकपणे आम्हाला एवढा मोठा विजय भेटला. खरंच मनापासून धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, वकील टीम, डॉक्टर टीम, जी टीम होती, त्यांचं मनापासून धन्यवाद. सर्व मंत्रिमंडळाचे आणि सर्व पोलीस बांधवांचे, सर्व मुंबईवासियांचे मनापासून धन्यवाद करतो. त्यांनी खूप सहकार्य केलं आणि पत्रकार बांधवांचं पण मनापासून धन्यवाद करतो. मुंबईकरांना सहकार्य, मी मुंबईकरच, मी डोंबिवलीमध्ये राहतो, पण या मराठी बांधवांना कुठलाही, या मुंबईकरांना कुठलाही त्रास झाला नाही. आणि या आंदोलनामध्ये 5व्या दिवशी सातत्याने सहकार्य करतो. आमच्या मनोज जरांगेला कायमस्वरूपी मुंबईकरांनी प्रेम दिलं, सर्व मुंबईकरांनी प्रेम दिलं. महाराष्ट्रातून प्रत्येक गावागावातून, कान्याकोपऱ्यातून मराठा बांधव या मुंबईमध्ये आला आणि जरांगे पाटलाचा विजय झाला. या मुंबईचं मराठी पण हे गावातल्या खेड्यातल्या लोकांनी येऊन इकडे सिद्ध करून दाखवलेलं आहे. मुंबईकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही, सर्व काही सुरळीत चालू आहे. काही जण फक्त एक बातम्या देऊन निगेटिव्ह पसरवत आहेत, तरी त्याकडे लक्ष नाही. आझाद मैदानावरील उपोषण आंदोलन संपल्यानंतर सर्व मराठा आंदोलकांनी व्यवस्थित माघारी जाण्याचं आवाहन करताना मी स्वतः मात्र काही दिवस उपचारासाठी येतेच, म्हणजेच मुंबईतच थांबणार असल्याची घोषणा करणारे जरांगे मात्र उपोषण आंदोलन संपल्यानंतर काही वेळातच मुंबईकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले आणि उपचारासाठी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये भरती झाले. सध्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज उपोषणाचा 5वा दिवस होता आणि त्याच्यासोबतच त्याच्या अगोदरचे दोन्ही दिवस जे आहेत तेही प्रवासात केलेले, त्यामुळं 7 दिवस झालेले आहेत की पाटलाचं कंटिन्यू उपोषण सुरू आहे. आता आल्यानंतर त्यांना चक्कर येत होते, त्याच्यानंतर पोटही दुखत होतं, अब्डोमिनल पेनही होता, बीपी त्यांचा 90-60 होता, शुगर ऑलरेडी आपण तिकडे केली होती 70 होती. एकंदरीत थोडीशी तब्येत जी आहे ती नाजूक आहे आणि आता आपण सर्व प्रकारे ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आणि त्यांच्या बाकीची टेस्टिंगही पाठवली आहे, ब्लड टेस्ट वगैरे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50